अरे काय करताय तुम्ही सगळे या भारत देशाचं भविष्य आहात। स्वतःबरोबर या भारताला प्रगती करून देण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त तुमच्याच आहे। माऊली पाहताय ना, पाहताय ना कशी ही मुलं मोबाईल, वाईट संगत, पालकांचं दुर्लक्ष या सर्व गोष्टींमुळे बिघडत चालले। आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडावे, ती टॉपला जावे असं प्रत्येकाला मनापासून वाटत असतं। आणि म्हणूनच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अखिल विश्वाला शांती सुखाचा राजमार्ग दाखविणारे जीवनविद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री वामनराव पै, मातृतुल्य सौ शारदा माई, युथ मेंटॉर श्री प्रल्हाद दादा आणि मिलन रेड्डी यांच्या चरणी नतमस्तक आणि तुम्हा सर्व नामधारकांच्या चरणी साष्टांग वंदन करून सहर्ष सविनय सादर करीत आहोत बालमनावर सुसंस्कार घडविणारी, पालकांना विचार करायला लावणारी एक धमाल विनोदी रंजक बालनाटिका, जिचं नाव आहे आई मला बालसंस्कार केंद्रात जायचंय। आई मला बालसंस्कार केंद्रात जायचंय। आई मला बालसंस्कार केंद्रात जायचंय। ताई बघा ना, आकाशची पुन्हा एकदा कंप्लेंट आली शाळेत। अभ्यासच करत नाही, आज पुन्हा वर्गात मारामारी केली। ते मम्मी माझी काही चुकी नव्हती म्हणून मी त्याला खवटा दिला, तो माझ्याशी लढला, मी बोलला। मुस्काट फोडून काढ्या, पुन्हा असं बोललास तर। अभ्यास करायला नको, नुसतं आपला मोबाईल आणि ती गेम। काय करायचं होता याचं काहीच कळत नाही। मी तुम्हाला कधीपासून सांगते आकाश आणि मनूला बालसंस्कार केंद्रामध्ये पाठवा म्हणून। मी सुद्धा राजू आणि चिंकीला बालसंस्कार केंद्रामध्ये पाठवत असते। त्यामुळे त्या दोघांमध्ये इतका छान फरक दिसतो। हो काकी, आम्हाला बालसंस्कार केंद्रात क्रिया फॉर्म्युला शिकवतात। क्रिया फॉर्म्युला म्हणजे काय? म्हणजेच अभ्यासाची जी सुट्टी, म्हणजेच पुन्हा पुन्हा वाचायचे, लक्षात ठेवणे, लक्षात ठेवणे काय? अरे आकाश, इथं तू येऊन तर बघ। हो बाळा, उद्या पाठवते यांना तुमच्यासोबत। मम्मी मी नाही जाणार, आधीच अभ्यास करून कंटाळा येतो, त्यातून एक दिवस सुट्टी भेटते तेव्हा मग क्लासला जायचं। मला तर पबजी खेळायचं असतं। अरे आकाश, एक दिवशी येऊन तर बघ, तुला नक्की आवडेल। ठीक आहे, तू म्हणतोस तर येतो। आता आकाश आणि मनू बालसंस्कार केंद्रात जातात। त्यांचा केंद्रातील पहिला दिवस कसा होतो ते आपण पाहूया। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग। विठ्ठल विठ्ठल। चला आपण ना आता बालसंस्कार केंद्राची सुरुवात करूया। पहिला काय बरं घेतो आपण? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू। चला हात जोडा, ताट बसा, स्टार्ट करा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। चला मुलांना आपण नेक्स्ट काय घेतो? विश्व प्रार्थना। चला हात जोडा, ताट बसा सगळे। चला म्हणा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। मुलांनो, आज ना आपल्याकडे दोन नवीन मुलं आली आहेत, आकाश आणि मनू।
आकाश आणि मनू पुढे या बरं. हे आहेत आपले आकाश आणि मनू. हे आपल्याकडे न्यू आले. आपण जेव्हा आपल्याकडे न्यू कोणतरी येतं तेव्हा त्यांचं वेलकम कसं करतो त्या स्टाईलने वेलकम करा बरं. गॉड ब्लेस यू, 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 गॉड ब्लेस यू. आकाश आणि मनू जाऊन बसा आपल्या जागेवर. ठीक आहे. मग हे आपल्याकडे ना आकाश आणि मनू नवीन आले. मग आता आजपर्यंत तुम्ही बाल संस्कार केंद्रात आल्यावर काय काय शिकला ते मला एकेकाने हात वर करून शांतपणे सांगा. ठीक आहे. चला काय शिकलो बरं, कोण सांगणार? सांग. अमृत तुषार. शरीर साक्षात परमेश्वर. शरीर साक्षात परमेश्वर. ठीक आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. लहानपणी शांत. लहानपणी शहाणपण. अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळ. अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा. तू सांग बरं. पर्यावरण हाच खरा नारळ. पर्यावरण हाच खरा नारायण. शाबास. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत संगत. आज आपण काय शिकणार आहोत? ठीक आहे. तर मी तुम्हाला ना एक गोष्ट सांगते. सगळ्यांना आवडते ना गोष्ट? सगळे लक्ष देऊन ऐकणार ना? ठीक आहे. चला मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ऐका हा लक्ष देऊन. एक ना पोपट असतो. तो ना एका सरांकडे राहत असतो. सर कोणते? ते रोज शाळेत जातात, मुलांना चांगलं ज्ञान देतात, चांगले धडे शिकवतात, चांगले कविता शिकवतात, असे ते सर. आणि तो पोपट त्यांच्याकडे राहून तो रोज पाढे, कविता, नवीन नवीन धडे एकदम मस्त बोलायला लागतो. आणि एक दिवशी काय होतं माहिती आहे? तो पोपट आहे ना बाहेर जातो आणि त्याला चक्क गुंडा पळवून नेतो आणि तो गुंडाकडे राहायला लागतो. असेच 2-3 दिवस होतात आणि तो गुंडाकडे राहून राहून शिव्या द्यायला लागतो, चुकीचे वर्ड्स बोलायला लागतो. अशामुळे तो रॉंग बोलायला लागतो. मित्रांनो संगतीचा परिणाम मोठा असतो. मित्रांनो संगतीचा परिणाम मोठा असतो. संगतीनेच आपण घडतो वा बिघडतो. संगतीनेच आपण घडतो वा बिघडतो. घडतो वा बिघडतो. घडतो वा बिघडतो. ह्या गोष्टीमधनं आपण काय शिकलो? कोण सांगेल? ठीक आहे, सांग बरं. चांगल्या मुलांशी मैत्री करायची, वाईट मुलांशी मैत्री करायची नाही. शाबास. चला मुलांनो, आता आपण आपला बालसंस्कार केंद्र वाइंड अप करूया. काय बरं घेतो आपण निघताना? सुपर पॉझिटिव्ह विचार. ठीक आहे. हात जोडा सगळे. ताट बसा. म्हणा, देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना खूप मोठं कर. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना खूप मोठं कर. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांना खूप मोठं कर. देवा सर्वांची खूप भरभराट होते. देवा सर्वांची खूप भरभराट होते. देवा सर्वांची खूप भरभराट होते. ठीक आहे. चला, विठ्ठल विठ्ठल. थँक्यू सगळ्यांना. आणि लाईनीत सगळ्यांनी चला. आता आकाश आणि मनू घरी येतात. पुढे काय होतं ते आपण आता पाहूया.
तुम्ही आमच्यासाठी एवढं करता पण आम्ही तुम्हाला कधीच थँक्यू म्हणत नाही. हे आम्हाला बालसंस्कार केंद्राच्या ताईने शिकवले. मम्मी आता मी रोज बालसंस्कार केंद्रात जाणार. हो मम्मी मी पण. पाहताय ना माऊली, हळूहळू या मुलांना अभ्यासाची गोडी लागली. आज मी जो काही अभ्यास करणार आहे त्याचं फळ मला भविष्यात मिळणार आहे हा विचार मनात ठेवून अभ्यास करू लागले. यांना बहिर्मन आणि अंतर्मनाचं शास्त्र कळलं म्हणून सतत पॉझिटिव्ह विचार करायला यांनी सुरुवात केली. आय विल गो ॲट द टॉप म्हणत मोठमोठी स्वप्ने पाहून त्या दिशेने वाटचाल करण्यास प्रयत्न सुरू केले. बालसंस्कार केंद्रात शिकविल्या जाणाऱ्या गोष्टी आकाश आणि मनू घरी आईवडिलांनाही सांगू लागली. मुलं जीवनविद्येच्या ज्ञानात वाढत होती पण पालकांना जीवनविद्या माहीतच नव्हती. मुलांमुळे जीवनविद्येच्या ज्ञानाची गोडी ही पालकांना कशी लागली ते आपण आता पाहूया. आता पाहूयात आपण 2 महिन्यानंतर काय होतं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. अरे तुम्ही आता कोणती प्रार्थना म्हणालात? ही विश्व प्रार्थना आहे. आम्ही रोज अभ्यासाला बसण्यापूर्वी ही प्रार्थना म्हणतो. अहो रोजच तर म्हणतात. तुमचं कधी लक्ष असेल तर ना, बालसंस्कार केंद्रात जाऊन माझी 2 मुलं गुणी झाली आहेत. अगं आपली मुलं. बरं आकाश म्हणू, उद्यापासून परीक्षा सुरू होते ना, देवापुढे जा आणि देवाला सांगा माझा पेपर सोपा जाऊ दे आणि मला चांगले मार्क मिळू दे. प्रकाश इकडे. अहो आकाश नाव आहे की नाही त्याचं? अरे देवा काय करायचं आता यांचं? अगं असं होतं कधी कधी. आकाश किती हुशार झाला बाळा. शब्बाश शब्बाश. पप्पा आम्हाला बालसंस्कार केंद्रात 7 देव सांगितले आहेत. हे कोणते 5 देव? अहो 7 देव 7. सांग सांग बरं सांग कुठले 7 देव? पहिला देव आपली आई. दुसरा देव आपले बाबा. तिसरा देव आपले शिक्षक. चौथा देव आपले सद्गुरू. 5वा देव आत्मदेव. 6वा देव राष्ट्रदेव. 7वा देव विश्वदेव. किती भोजन आणि विद्या नाही सद्गुरूंचं ज्ञान. अहो आपणही जीवनविद्येचं ज्ञान घेऊया. ओके हो नक्की नक्की. आकाश आणि मनोहर तुमच्या मित्रमैत्रिणी सुद्धा बालसंस्कार केंद्रात घेऊन जा. हो पप्पा आता आपण विश्व प्रार्थना म्हणूया. हो चला एकत्र म्हणूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली आता एकच मागणं आहे. तुमच्या आजूबाजूला कोणी लहान मुलं असतील तर त्यांना बालसंस्कार केंद्रात घेऊन या आणि तुमच्या मुलांनाही नियमित बालसंस्कार केंद्रात पाठवत जा. हे जग सुखी व्हावे आणि हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे प्रगतीपथावर जावे हा सद्गुरूंचा दिव्य संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य या मुलांमध्ये आहे. जय सद्गुरू, जय जीवनविद्या. थँक्यू.